निम्म्यापेक्षा जास्त लढाया ह्या आत्मविश्वासाच्या जीवावर जिंकता येतात. पहिलवान ज्यावेळेस कुस्ती खेळण्यासाठी मैदानात उतरतो तेव्हा तो शड्डू ठोकतो, तो हे सांगतो समोरच्या पहिलवानाला, मी तुला हरवायसाठीच मैदानात उतरलेलो आहे. तो आत्मविश्वास आपल्याला 10वीत उतरताना असलाच पाहिजे. शड्डू ठोकून 10वीला सांगा, मी तुला हरवण्यासाठीच आहे. खरं तर हारजीतचा प्रश्न नाही, पण आपण हे ठरवूया की ही लढाई मी जिंकण्यासाठीच लढतोय, 95% मार्क पाडण्यासाठीच हा माझा संघर्ष आहे. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, 9वीच्या परीक्षा झालेल्या असणार आहेत, पेपर सोपेही गेलेले असतील अशी अपेक्षा ठेवूया. आणि आपण आता 10वीच्या वाटेवर आहोत. 10वीच्या वाटेवर आहोत म्हणजे थोडक्यात आता तुम्ही 10वीत प्रवेश करणार आहे असं गृहीत धरूया. म्हणजे 1 मेला तुमचा पेपर होईल, 1 मेला तुमचा रिझल्ट लागेल आणि तुम्ही 10वीला जाताल असं आपण गृहीत धरूया. खरं तर तुम्ही जसं 10वीला जाताल किंवा तुम्ही 9वीच्या उत्तरार्धात असताल त्याच वेळेसपासून तुमच्या पाठीमागे हे तुम्ही ऐकायला सुरुवात केलेली असेल की 10वी किती महत्त्वाची आहे. वारंवार तुम्हाला सांगितलं गेलं असेल की 10वी 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 किंवा इथून पुढे संपूर्ण वर्षभर तुम्ही ऐकत राहणार आहात की 10वी किती महत्त्वाची. खरंच 10वी इतकी महत्त्वाची आहे का? 10वीची पूर्वतयारी म्हणजे नक्की काय करायचं असतं? 10वीचे मार्क महत्त्वाचे असतात का? 10वीला अभ्यास करत असताना काय काय करावं लागेल? नवीन काय बदल होतील? 9वीपर्यंत आपण अभ्यास केलेला आहे, पण 10वीत जात असताना आपल्याला असं वेगळं काय करावं लागणार आहे? का बरं 10वीला एवढं महत्त्व दिलं गेलेलं आहे? 10वीची तयारी करत असताना आपल्याला अडचणी काही वेगळ्या येणार आहेत का? म्हणजे 9वीपर्यंत तर आपण अभ्यास केलेला आहे, पण 10वीपर्यंत 10वीचा अभ्यास करत असताना काय असं वेगळं करावं लागणार आहे का? ते करत असताना काही अडचणी येणार आहेत का? बघूया. याच प्रश्नांचं उत्तर शोधण्यासाठी या लेक्चरचा आपण गाढ घातलेला आहे. मी निलेश शिपलकर, 14 वर्षापासून मी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहे. आणि हे करत असताना, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना काही गोष्टी मला सापडल्या, काही मी स्वतःच्यात इम्प्रूव्ह केल्या आणि त्या मुलांच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न राहिलेला आहे. आता मूळ मुद्दा असा आहे की 10वीचे मार्क महत्त्वाचे आहेत किंवा नाही. शेवटी विद्यार्थ्याचं यश हे मार्कात मोजावं की नाही याच्याबद्दल वादविवाद होऊ शकतात. माझं असं म्हणणे, ॲज अल्बर्ट आइन्स्टाईन सेज, एज्युकेशन इज नॉट अबाउट रिमेंबरिंग द फॅक्ट, इट इज अबाउट लर्निंग थिंकिंग प्रोसेस. फक्त मार्क पाठांतर करणं आणि त्यातून मार्क मिळवणं म्हणजे शिक्षण नाही. आपल्याला विचार करायला शिकायचे म्हणजे शिक्षण. म्हणजे या संपूर्ण वर्षभरामध्ये भलेही आपण मार्कांचा विचार करू न करू, अल्टिमेटली 10वीचा रिझल्ट आल्यानंतर मार्कलिस्ट तर महत्त्वाच्या आहेतच. कारण की शेवटी 10वीचा रिझल्ट झाल्यानंतर, 10वीचा रिझल्ट लागल्यानंतर तुमच्या आसपासची प्रत्येक व्यक्ती तुम्हाला हे विचारणार किती टक्के आले. तुम्ही जेव्हा पेढा देणार आहे तेव्हा तुम्हाला किती समजलं असं विचारलं जाणार नाही. विचारलं जाणार आहे तुम्हाला किती टक्के मार्क पडलेले आहे. एक चांगला विद्यार्थी म्हणून ज्यावेळेस राहिलो, शिकलो, त्यावेळेस ऑब्व्हियसली मार्कांचं महत्त्व तितकं जाणतोच. त्यामुळे मार्क महत्त्वाचे आहेत का? तर हो आहेत. आजच्या लेक्चरमध्ये माझा हा प्रयत्न राहील की जवळपास सहजासहजी जर वर्षभर तुम्ही मी सांगितलेल्या गोष्टी करणार आहात तर 95% मार्क तुम्हाला सहजासहजी पडू शकतील आणि ते पाडण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी सांगण्याचा माझा हा प्रयत्न आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण सुरुवात करूया. 10वीचं महत्त्व काय आहे? 10वीचा रिझल्ट का महत्त्वाचा आहे? आणि कदाचित 10वीची बोर्डाची परीक्षा ही शेवटची वर्षभरानंतर होणारी शेवटची बोर्डाची परीक्षा राहील. कारण नवीन जे शैक्षणिक धोरण आलेलं आहे त्याच्यानुसार कदाचित वर्षातून 2 वेळा बोर्डाची परीक्षा होणार आहे. आत्ता हे पहिलं म्हणजे हे जे 2023ची जी परीक्षा होईल या शैक्षणिक धोरणानुसार, चालू शैक्षणिक धोरणानुसार शेवटची परीक्षा असणार आहे. त्याही दृष्टीने जर पाहायला गेलं तर तुम्हाला या परीक्षेचं महत्त्व लक्षात येईलच. एक लक्षात घ्या आणि स्वतःला प्रश्न विचारा की आपण पहिली पास झालो, पहिलीतून दुसरीत आलो, दुसरीतून तिसरीत आलो, चौथीत आलो, 5वीत आलो, असं 9वीपर्यंत आपण आलो. 9वीचा रिझल्ट देखील लागला. तुमच्यापैकी किती जणांना आठवतं की पहिलीला तुमच्या वर्गात पहिला नंबर कुणाचा आला होता, दुसरा नंबर कुणाचा आला होता, तिसरा नंबर कुणाचा आलेला होता, किंवा आत्तापर्यंत शेवट 8वीत कुणाचा पहिला नंबर आला होता, त्याला किती टक्के मार्क पडले होते, 9वीत तुम्हाला किती टक्के मार्क पडणार आहे? एक लक्षात घ्या, 10वीचे मार्क मात्र लक्षात राहणार आहे. म्हणजे मी तुम्हाला गमतीनं सांगतो की मी ज्या शाळेमध्ये शिकलो त्या शाळेच्या बोर्डवर माझं नाव लिहिलेलं आहे. 10वीच्या रिझल्टनंतर पहिलीचा, दुसरीचा, तिसरीचा, चौथीचा, 5वीचा रिझल्ट त्या बोर्डवर लागत नाही, पण 10वीचा रिझल्ट मात्र त्या बोर्डवर लावला जातो. म्हणजे तुम्ही कोणतरी आहात हे समाजामध्ये, तुमच्या आसपासच्या लोकांच्या मध्ये तुमची ओळख निर्माण होण्यासाठीची ही पहिली संधी आहे. तुमचं जे स्वतःचं नाव आहे त्या नावाला ओळख निर्माण होण्यासाठीची तुम्हाला मिळालेली ही पहिली संधी. म्हणून 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेकडे बघू शकता.
पहिला नंबर महत्त्वाचा असेल नसेल, शेवटी तुम्हाला तुमच्या शाळेत 87% मार्क पडून तुम्ही पहिले आलात ते तितकं महत्त्वाचं नाही. आणि तुम्ही 95% मार्क पडून देखील वर्गात दुसरा आला तरी चालण्यासारखे. सो महत्त्वाचा प्रश्न असा आहे, इथे आपल्याला कोणाला हरवण्यासाठी नाही लढायचं. इथे आपल्याला जो अभ्यास करायचा आहे तो आपल्यासाठी करायचा आहे. आपल्याला आपल्या आयुष्यातलं 10वीचं महत्त्व ओळखून अभ्यासाला सुरुवात करायची आहे. पहिल्यांदा एक लक्षात ठेवा, 10वी बाकीच्या वर्गांपेक्षा नक्कीच महत्त्वाची आहे. आयुष्य आहे का, आयुष्य एवढी महत्त्वाची आहे का, तर नाही. एक आयुष्याचा पार्ट अँड पार्सल आहे. पण 10वी आत्तापर्यंत आपण जे शैक्षणिक वर्ष आपलं आयुष्य गेलं शिक्षण क्षेत्रामध्ये, तुम्ही जे काही शिकत आला, विद्यार्थी म्हणून जे तुम्ही 9वीपर्यंत आला, त्यापेक्षा 10वी नक्कीच महत्त्वाची आहे हे तुम्हाला मी खात्रीपूर्वक सांगू शकतो. त्यामुळे आत्तापर्यंत जसा अभ्यास केलेला आहे त्याच्यात जर चांगल्या गोष्टी असतील तर त्या आहे तशा घेऊन घ्यायच्या, पण काही गोष्टी आपल्याला नव्याने देखील शिकायचं आहे. सो 10वीचं महत्त्व आहे. सो पहिल्यांदा आपण हे क्लिअर करूया, 10वीला मला किती मार्क पाडायचे आहेत किंवा माझं टार्गेट किती आहे. जसं की आपण सुरुवातीला सांगितलं की आपण 95% टार्गेट करणार आहोत. सो मिशन 95%. सर कसं शक्य आहे 95% मार्क? मला 10वीला किती मार्क पडलेले आहेत आणि मला 10वीला किती मार्क पडणार आहेत, या दरम्यानचा गॅप तुम्हाला ओळखता आला पाहिजे. काही गोष्टी 9वीपर्यंत केलेल्या नसतील तर आपल्याला ते नव्याने कराव्या लागणार आहेत. ज्यावेळेस आपण असं म्हणतो की मला 10वीला 95% मार्क पडायचे आहेत, ज्यावेळेस माझं टार्गेट आहे की मला 10वीला 95% मार्क पडायचे. सो बाळांनो, ज्यावेळेस 95% असं तुमच्या डोळ्यासमोर येतो तर त्याची काहीतरी गरज असणार आहे. 95% मार्क पाडण्यासाठी काही गोष्टी आपल्याला कराव्याच लागणार आहेत की ज्या आपण आत्तापर्यंत केलेल्या नसतात. नक्कीच त्या कराव्या लागणार. मग अशा गोष्टी कोणत्या हे देखील आपण इथे या पुढच्या 20 मिनिटांमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. 95% मार्क पडणार कसे हे पहिलं तुम्हाला समजून घ्यावं लागणार आहे. तुमच्या मार्क लिस्टमध्ये तुम्हाला 600 पैकी मार्क पडणार आहेत. तुमचे जे 6 विषय असणार आहेत ते तुम्हाला फिक्स करावे लागणार आहेत, जे तुमच्या शाळेमध्ये असतील. जसं ग्रामीण भागामध्ये प्रामुख्याने 3 लँग्वेज असतात, मराठी, इंग्रजी, हिंदी, ह्या 3 लँग्वेज आणि बाकी 3 विषय. तुमचा गणित, तुमचा विज्ञान आणि सोशल सायन्स. सोशल सायन्समध्ये एकापेक्षा जास्त विषय येणार आहेत. पण ह्या 6 विषयांपैकी आपल्याला 600 मार्कापैकी पेपर द्यावा लागणार आहे. सो ज्यावेळेस मी असा विचार करतो की मला 95% मार्क पाडायचे, म्हणजे मला मार्क किती पडावे लागणार. आता एक विसरू नका की आपल्याकडे बेस्ट ऑफ 5 म्हणजे 6 विषयापैकी सगळ्यात जास्त 5 विषय जे आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त मार्क पडलेले आहेत त्याचेच मार्क गृहीत धरले जाणार आहेत. म्हणजे ज्यावेळेस मी 95%चा विचार करतोय त्यावेळेस 95 गुणिले 5, 95 गुणिले 6 होणार नाही, कारण की बेस्ट ऑफ 5 मधून आपल्याला मार्क पाडायचे. सो 5 × 25 = 2, 9 45 47. 500 पैकी ॲटलिस्ट 475 मार्क तुम्हाला आले पाहिजे. मग हे 475 मार्क आपण कुठे घेणार? सो मग याचा अर्थ एखाद्या विषयाला आम्ही ऑप्शनला ठेवणार आहे का? अजिबात आपण तसं करणार नाही. पण ज्यावेळेस आपली टॅली 500 पैकी घेतली जाईल त्यावेळेस मिनिमम 475 मार्क आपल्याला पडले पाहिजे. सो वर्षाच्या सुरुवातीपासून स्वतःला सांगून ठेवा, एवढे मार्क पडू शकतात का? तर हो, एवढे मार्क आपल्याला पडू शकतात. जो पुढचा मुद्दा मी चर्चा करणार आहे तो सेल्फ कॉन्फिडन्सचाच आहे. त्याच्याकडे मी जाण्यापूर्वी मग 95% आपण मार्क पाडणार आहोत. सो दुसरा प्रश्न लगेच निर्माण होतो, कसे पाडणार आहोत? हे 95% मार्क कुठून येणार आहेत? ग्रामीण भागामध्ये सामान्यपणे मराठी हा एक विषय असेल, इंग्लिश हा एक विषय असेल, हिंदी हा एक विषय असेल. हे आपल्या ग्रामीण भागामध्ये, संस्कृत, हिंदी, संस्कृत सामान्यपणे आपल्या ग्रामीण भागामध्ये नसतं. ह्या 3 लँग्वेज आपल्याला असतात. याच्याशिवाय मॅथ्स आहे, सायन्स आहे आणि सोशल सायन्स. सो आपण टार्गेट करूया की आपल्याला कुठल्या विषयातून किती मार्क पडतील, म्हणजे आपली कच्ची गुणपत्रिका तुमच्याकडे तयार असली पाहिजे. थोडक्यात तुमची ज्यावेळेस बोर्ड एक्झाम होईल त्यावेळेस तुमची मार्क लिस्ट ही अशी असेल, हे तुम्ही टार्गेट करायचं आहे. प्रत्येक विषयामध्ये तुम्हाला किती मार्क पाडावे लागतील आणि मग तुमचे 95%चं मार्क लिस्ट तयार होईल हे आपल्याला ठरवावं लागेल आणि त्याच्यानुसार वर्षभर आपल्याला प्लॅनिंग करावं लागेल. सो आपण कल्पना करूया की समजा मॅथ्स मला कमीत कमी 98 मार्क पडलेले आहेत. कमीत कमी 98 मार्क पाडावेच लागतील. सर मला आत्ता 70 मार्क पडले, मग मला जर 95% पाडायचे तर मला मॅथ्सला 98 मार्क पाडावे लागतील. मग हे 98 मार्क पाडण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी कोणकोणत्या हे मला ठरवावं लागेल, जे की आपण नंतरच्या एखाद्या लेक्चरमध्ये स्वतंत्रपणे सांगू.
मग मला 70 मार्क पडले, 28 मार्काचा गॅप आहे, याचा अर्थ ज्या गोष्टी मला कराव्या लागतात त्यापैकी काही गोष्टी मी करत नाही, मग त्या मला कराव्या लागतील, त्या मला शिकाव्या लागतील. मला जर येत नसेल तर माझं स्वप्न छोटं होणार नाही, पण त्या स्वप्नापर्यंत पोहोचण्यासाठी मला माझ्यातल्या क्षमता वाढवाव्या लागतील. मग 98 मार्क पाडायचे आणि तुम्हाला जर आता 70 आहेत, 80 आहेत, 90 आहेत, जे काही मार्क तुम्हाला आहेत त्याच्यामध्ये किती मार्कांची इम्प्रूव्हमेंट करावी लागेल हे आपल्याला अंदाज लागेल. आणि याच्यासाठी आपल्याकडे जवळपास 10 ते 12 महिन्याचा कालावधी आहे. 10 ते 12 महिने आपण याच्यासाठी मेहनत करणार. सो सायन्सला आपल्याला किती मार्क पडले पाहिजे? चला 98 मार्काचं टार्गेट आपण स्वतः पुढे ठेवूया. 100ही मार्क तुम्हाला पडू शकते, पण आपण टार्गेट मिनिमम बाबा 98 मार्क मला पडले पाहिजे असं टार्गेट आपण ठेवूया. मग सध्या समजा परत एकदा तोच विषय, तुम्हाला 70 मार्क असतील तर परत तोच प्रश्न, 98 मार्क पडण्यासाठी मला किती मार्क पाडावे लागतील, किती मार्काचा गॅप मला अजून वाढवावा लागेल. 98 मार्क पडायचे म्हणजे 98 मार्क पडायचे, 70 पडले मग 28 मार्काचा गॅप. मी कसं काय तो गॅप माझा कमी होणार आहे? माझ्यामध्ये कोणत्या गोष्टी कमी आहेत? सायन्सचा पेपर लिहिताना किंवा सायन्सचा अभ्यास करत असताना मी कुठे कमी पडतो हे आपल्याला समजून घ्यावं लागेल आणि त्या पद्धतीने आपल्या मार्कामध्ये इम्प्रूव्हमेंट करावी लागेल. सोशल सायन्सला समजा मला 98 मार्क पडले पाहिजे, मग याच्यामध्ये भूगोल, इतिहास, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र ह्या 4 विषयांपैकी मला सोपा जाणारा विषय कोणता आहे, मला अवघड जाणारा विषय कोणता आहे, कोणत्या विषयाचं पाठांतर मला सहजपणे होतं, कुठल्या विषयामध्ये मला समजण्यात अडचणी येतात, हे समजून घ्या. आणि सोशल सायन्स जे की ग्रामीण भागातील बहुतांश मुले सेम इंग्लिश असतात, म्हणजे तुम्हाला सोशल सायन्स मराठीतून असणार आहे. म्हणजे सहजासहजी आपल्याला थोडा या 2 विषयांच्या तुलनेत कमी वेळ देऊन कदाचित एवढे 98 मार्क पाडणे सहज शक्य होईल. जर तुम्ही इंग्लिश मिडियममधून असतात तर सोशल सायन्सला सुद्धा तुम्हाला तेवढीच मेहनत घ्यावी लागेल जेवढी मॅथ्स आणि सायन्सला घ्यावी लागणार आहे. हे देखील आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही. आणि या 3 लँग्वेजला सरासरी 95 मार्क आपल्याला यावेत, या पद्धतीने तुमचं अभ्यासाचं नियोजन असलं पाहिजे. सो ऑब्वियसली तुमचे मार्क हे 95% जास्त होतील जर आपली अशी मार्क लिस्ट तयार झाली तर. सो आपला हा मिनिममचा क्रायटेरिया आहे. इथेही विचार करूया, मग मराठीला जर मला आता 95 मार्क पडायचे असतील तर माझं ग्रामरवर कमांड आहे का, माझं हस्ताक्षर तेवढं चांगलं आहे का, माझी लेखन पद्धती तेवढी चांगली आहे का, मी निबंध चांगला लिहू शकतो का, मी पत्र चांगलं लिहू शकतो का, किंवा जे लेखन पद्धतीमध्ये जे अपेक्षित आहे याच्यातील कोणत्या गोष्टीमध्ये मी कमी आहे हे आपल्याला शोधावं लागेल. तेच इंग्रजीच्या बाबतीत लागू होतं, तेच हिंदीच्या बाबतीत लागू होतं. अभ्यासाचं नियोजन कसं करणार आहोत ह्या 6 विषयांचं याच्याबद्दल पुढे आपण बोलूच, पण दररोज सकाळी आपण ही मार्क लिस्ट पाहणार आहोत आणि दररोज संध्याकाळी झोपताना आपण ही मार्क लिस्ट पाहणार आहोत. तुम्ही दिवसाचा अभ्यास संपल्यानंतर तुमचा जसं तुम्ही झोपी जाणार आहात त्यावेळेस एकदा तुम्ही ही मार्क लिस्ट पाहायची आणि दिवसाचा सुरुवात करत असताना देखील तुम्ही एकदा ही मार्क लिस्ट पाहायची. म्हणजे तुम्हाला अंदाज राहील की वर्षभर मी जो अभ्यास करतोय तो या मार्कांसाठी करतो. मार्क पडतील नाही पडतील हा नंतरचा विषय, पण आयुष्यभर हे गिल्ट नाही राहिलं पाहिजे की 10वीत असताना मी एवढ्या मार्काचं टार्गेट ठेवलं होतं आणि मी त्यासाठी प्रयत्न केला नाही. सो तुमचा प्रयत्न प्रामाणिक असला पाहिजे. लक्षात येते. त्याच्यानंतर दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, सेल्फ कॉन्फिडन्स. तुमच्या स्वतःबद्दल असणारा विश्वास, ज्याला आपण आत्मविश्वास असं म्हणतो. निम्म्यापेक्षा जास्त लढाया ह्या आत्मविश्वासाच्या जीवावर जिंकता येतात. पहिलवान ज्यावेळेस कुस्ती खेळण्यासाठी मैदानात उतरतो तेव्हा जो शड्डू ठोकतो तो हे सांगतो समोरच्या पहिलवानाला, मी तुला हरवायसाठीच मैदानात उतरलेलो आहे. तो आत्मविश्वास आपल्याला 10वीत उतरताना असलाच पाहिजे. शड्डू ठोकून 10वीला सांगा, मी तुला हरवण्यासाठीच आहे. खरं तर हारजीतचा प्रश्न नाही, पण आपण हे ठरवूया की ही लढाई मी जिंकण्यासाठीच लढतोय, 95% मार्क पाडण्यासाठीच हा माझा संघर्ष आहे आणि मी तो करणार. प्रश्न येतो तिथे सेल्फ कॉन्फिडन्स हा खूप जास्त महत्त्वाचा आहे. मग तुमचं 9वीचं मार्क खूपच विचित्र असेल, कोण 60% असेल, कोण 65% असेल, कोण 68% असेल, कोण 85% असेल, कोण ऑलरेडी 95% असेल. 95% वाल्याला त्याच्यापेक्षा जास्त काही करता येतंय का, किंवा ॲटलिस्ट ते टिकवतंय, ॲटलिस्ट तेवढं तरी ते टिकवता येतंय का, ह्याच्यासाठी त्याचा प्रयत्न असेल. बाकी 60, 65, 70, 75 वाल्यांना मात्र हा कॉन्फिडन्स ठेवायचा आहे की हे होऊ शकतं का, तर हे होऊ शकतं. का होऊ शकतं? ज्या अर्थी आपल्याला आत्तापर्यंत 70% मार्क पडलेत, 75% मार्क पडलेत, 80% मार्क पडलेत, याचा अर्थ काही गोष्टीमध्ये आपल्याला कमतरता राहिलेली. कदाचित आपला अक्षर एवढं खराब आहे की समोरचा परीक्षक वाचू शकत नाही,
त्यामुळे आपला पेपर वाचला जात नाही, आपल्याला मार्क दिले जात नाही. याचा अर्थ आपल्याला आपलं हस्ताक्षर सुधारावं लागेल. आपल्याला येतं पण आपली उत्तराची मांडणी चांगली नाही म्हणून कदाचित आपल्याला मार्क दिले गेले नसतील, ते आपल्याला बघावं लागेल. काही जणांची समस्याच वेगळी असेल. आजपर्यंत सलग बैठक 1 तासापेक्षा कधी बसलेलीच नसेल. दिवसभरात जो 1 तास, 2 तास, 3 तास अभ्यास करायला पाहिजे तो केलेलाच नसणार आहे एक सलगपणे कधी. जर तुम्ही अभ्यास केलेलाच नसणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला आजपर्यंत मार्क कमी पडलेले. इथून पुढे मार्क पडू शकतात का? तर हो, 95% मार्क पडण्यासाठी ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या जर तुम्ही करताय का नाही मार्क पडणार? सो इट्स ऑल अबाउट सेल्फ कॉन्फिडन्स. तुमचा आत्मविश्वास असा पाहिजे, मी जर मेहनत केली तर मला मार्क पडणार आणि मी का नाही करणार. आपण विद्यार्थी आहोत, आपलं वय अभ्यासाचं आहे, आपल्याला अभ्यास करायचा आहे. हे संपूर्ण वर्ष आपण हे स्वतःला सांगूया की जे काही मी 9वी पर्यंत करायला पाहिजे होतं असं मला वाटतं ते मी करणार. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मी हा जो अभ्यास करणार आहे तो करत असताना मी कोणावरही उपकार करणार नाही. बळजबरीने कोणीतरी सांगावं आणि मग मी अभ्यासाला बसावं. म्हणजे वडील सांगतात म्हणून अभ्यासाला बसतोय, आई सांगते म्हणून अभ्यासाला बसतोय, किंवा मी मामा मामी किंवा माझ्या कुठल्या पाहुण्यांकडे शिकायला आलोय म्हणून मी अभ्यासाला बसतोय, त्यांच्या नजरेत बरं वाटावं म्हणून मी अभ्यास करतोय. तर हे सोडून द्या. तुम्ही हा जो काही अभ्यास करणार आहे तुमच्यासाठी करताय. सो जो अभ्यास करायचा आहे तो तुमचा कॉन्फिडन्स आपोआप वाढवत नाही. तुम्ही अभ्यास करा, चाचणी देताल, युनिट टेस्ट देताल, तुम्हाला मार्क पडतील, तुमचा कॉन्फिडन्स वाढेल. तुम्ही घरी जाऊन गणितं सोडवताल, दुसऱ्या दिवशी वर्गात गणितं सुटतील, तुम्हाला सरांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देता येतील, तुमचं कॉन्फिडन्स वाढलेला असेल. बघूया मार्क कसे नाही पडत. सो आत्ता एक लक्षात ठेवायचं, जो अभ्यास करतोय आपण तो स्वतःसाठी करतो. मार्क लिस्टवर जे नाव येणार आहे ते तुमचं नाव असणार आहे. रिझल्ट आल्यानंतर जे पेढे वाटले जाणार आहे ते तुमच्या रिझल्टसाठी असणार आहे. त्यामुळे आपण हे बाकी कोणासाठी करत नाही, तो स्वतःसाठी करतोय आणि आपल्याला ते जमणार आहे. सर शक्य आहे का मला 98 मार्क पडणं मॅथ्सला? शक्य आहे का मला सायन्सला 98 मार्क पडणं? का नाही? कदाचित आजपर्यंत आपल्याला गणितात एवढे मार्क पडले नसतील कारण ज्या तीव्रतेने आपण गणित समजून घ्यायला पाहिजे होतं, त्या तीव्रतेने जे आपण मेहनत करायला पाहिजे होती ते आपण केली नाही. जे स्किल आपल्याला मिळवायला पाहिजे होते, परीक्षा लिहिणं ही सुद्धा एक स्किल आहे, ते स्किल आपण कदाचित आत्मसात करू शकलो नव्हतो. आपल्याकडे जवळपास 10 ते 12 महिने आहे की ज्याच्यामध्ये आपण हे स्किल आत्मसात करणार आहोत. सो कॉन्फिडन्स बाळगा, स्वतःबद्दल आत्मविश्वास बाळगा की आपल्याला हे जमू शकतं. 95% हे म्हणजे असं नाही की अजिबातच अशक्य. ज्यांना कुणाला एवढे मार्क पडतात हे लोक काही आभाळातच पडलेली नाही आहे. हे आपल्यासारखे सर्वसामान्य विद्यार्थी आहेत. आपल्या आसपास सुद्धा विद्यार्थ्यांनी हे केलेलं आहे. मी ज्यावेळेस विद्यार्थ्यांना शिकवतो माझ्याकडे देखील अशा 95% जास्त मार्क पडणारे अनेक विद्यार्थी होऊन गेले. सो मार्क पडतात. 95% मार्क हा असा काही आभासी आकडा नाही की जिथपर्यंत आपल्याला जाणं शक्य नाही. पण त्याच्यासाठी आपल्याला कॉन्फिडन्स पाहिजे. विसरून जा की तुम्हाला 9वीपर्यंत किती मार्क होते. हा ह्याच्यासाठी ते लक्षात असू द्या की माझ्या चुका काय काय झालेल्या आहेत. याच्यासाठी ते नक्कीच कळलं पाहिजे. कारण की सुरुवात इम्प्रूव्हमेंटची इथून होते जेव्हा आपल्याला आपल्या चुका कळतात. ज्याला आपल्या चुकाच कळत नाही आणि नुसतं दिवसा स्वप्न बघतोय त्याला एवढे मार्क पडणार नाही. चुका समजून घ्याव्या लागतील, त्या चुकांवर काम करावं लागेल, त्याच्यानंतर मार्क पडणार आहेत आणि मी हे करू शकतो हा आत्मविश्वास, सेल्फ कॉन्फिडन्स तुमच्यात असणं तितकंच आवश्यक आहे. याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं मुद्दा, कोणीही तुम्हाला या मुद्द्याबद्दल सांगणार नाही पण मला हे सांगावं लागेल. शेवटी 95% मार्क हे ज्यावेळेस आपण टार्गेट करतो आहोत त्यावेळेस तुमचा पेपर चेक केला जाणार आहे. पेपर चेक केल्याशिवाय तर एवढे मार्क पडणार नाही. मग हे 95% मार्क पाडत असताना एक लक्षात घ्या, 9वीपर्यंत तुमचे पेपर शाळेतले सर लोक चेक करतात. तुमच्या शाळेतले सर लोक, मॅडम जे असतील ते चेक करतात. त्यांना माहिती असतं की हा पोरगा पहिल्यापासून हुशार आहे, चला त्याला मार्क देताना कदाचित थोडासा हे होऊन जातं. कदाचित हा जो फायदा तुम्हाला घ्यायचा आहे, तुम्ही जो कोणी तुमचा पेपर चेक करणार आहे, बोर्डाचा पेपर चेक करेल, 25 पेपरच्या गठ्ठ्यामध्ये तुमचा पेपर बाकीच्यांपेक्षा पहिल्या नजरेत जर चांगला दिसायचा असेल तर तुम्हाला हे जास्त महत्त्वाचं आहे. मला तरी वैयक्तिक असं वाटतं, तुम्ही जे काही विषय मराठीतून लिहिणार आहात, तुमचं मराठीचं हस्ताक्षर हे अप्रतिम असलं पाहिजे. तुमच्या 25 पेपरच्या गठ्ठ्यामध्ये ते उजवा असलं पाहिजे. तुमचा पेपर चेक करताना तुमचा पेपर उलगडला की पेपर चेक करणारा वाटलं पाहिजे, अरे वा, याला म्हणतात अक्षर, काय सुंदर पेपर लिहिलं. कारण पहिलं इम्प्रेशन तुमचा हस्ताक्षर करून जाणार. आणि सर मग मी हे करेल, मी बोर्डाच्या पेपरच्या आधी महिनाभर प्रयत्न करेल, जमत नाही, असं होत नाही. हे स्किल आहे जे आपल्याला प्रयत्न करून जमतं. लक्षात येते? सो हस्ताक्षर आपल्याला पहिल्यांदा सुधारावं लागेल. आपल्या वर्गातल्या सर्वात चांगल्या हस्ताक्षरांपैकी आपण एक असावं याच्यासाठी तुमचा प्रयत्न असला पाहिजे.
सो हस्ताक्षर सुधारा. मग याच्यासाठी आपल्याकडे ज्या ज्या बेसिक गोष्टी कधीतरी करायला पाहिजे होत्या हस्ताक्षर सुधारण्यासाठी, ज्या जर आपण याच्यापूर्वी केलेल्या नसेल तर आत्ता करा. म्हणजे काय, सर आम्हाला लहानपणी दुरेगी वहीत लिहायला लागावं सांगायचे, जेणेकरून मराठीचं अक्षर चांगलं यावं. मग तुम्ही लिहिलं होतं का त्यावेळेस? किंवा लिहिलं असेल तर मन लावून लिहिलं का? नसेल लिहिलं तर आता ते करून बघा. इंग्रजीसाठी सर आम्हाला 4 रेघे वहीत लिहायला सांगायचे. मग आता आम्ही तेच करायचं का? तुम्ही ठरवा. तुमचं हस्ताक्षर सुधारण्यासाठी आवश्यक असणारी कुठलीही गोष्ट करा. फावला वेळ, ज्यावेळेस तुमचं लेक्चर मोकळं असेल, रिकामा असेल, कुणी आलेलं नसेल, सुट्टीचा वेळ असेल, एक 5-10 मिनिटं निवांत बसलेला आहात, एखादा वर्तमानपत्र घेतलं, इंग्लिश असेल, मराठी असेल, त्याच्यावरची अक्षरं गिरवली, आपल्या हाताला तसं वळण लावून दिलं, पेन आपण कोणता वापरणार आहोत हे आत्तापासून ठरवा. बोर्डाचा पेपर लिहित असताना मी तो ह्या पेनने लिहिणार आहे हे फिक्स करा आणि आत्तापासून या गोष्टीकडे लक्ष. कदाचित तुम्हाला असं वाटेल की हे काय सांगायला लागले सर, वर्षभर पुढे पेन फिक्स करतात का? करून बघा, हा चेंज करून बघा. सो तुमच्या हस्ताक्षरावर तुम्हाला काम करावं लागेल आणि ही गोष्ट एका दिवसात आत्मसात करता येत नाही. त्यासाठी तुमच्याकडे एक संपूर्ण वर्ष अजूनही आहे. ज्यावेळेस तुमचे सराव पेपर चालू होतील, ज्यावेळेस तुमच्या चाचण्या होतील, त्यावेळेस तुम्हाला तुमचा जो प्रभाव आहे याच्यातून पडला पाहिजे. हस्ताक्षर आणि याच्याबरोबर अजून एक गोष्ट महत्त्वाची आहे, उत्तर मांडणी. तुम्ही जी काही उत्तरपत्रिका लिहिणार आहात त्या उत्तरपत्रिकेमध्ये तुम्ही तुमचं उत्तर कसं मांडतात हे देखील तितकंच महत्त्वाचं असतं. ज्यावेळेस तुम्ही सायन्सचा पेपर सोडवता तुम्ही मुद्देसूद उत्तर लिहित आहात का? त्याच्यामध्ये महत्त्वाचे कीवर्ड येत आहेत का? तुम्ही ज्या कॉन्सेप्टबद्दल बोलताय त्याच्याशी आवश्यक असणाऱ्या मुद्द्यांचा परामर्श तुम्ही घेता आहात का? 2 मार्काचा प्रश्न आहे, ज्या 4 मुद्द्यांचा उल्लेख करणं आवश्यक आहे ते सोडून तुम्ही बाकीचाच फापट पसारा लिहित बसलाय का? तर नाही. तुम्हाला उत्तराची मांडणी शिकावी लागेल. उत्तर मांडत असताना त्याचा एंट्रो कसा द्यायचा, उत्तराचं कन्क्लुजन कसं करायचं आणि मध्ये तुमच्या उत्तरामध्ये सर्व महत्त्वाचे शब्द आणि महत्त्वाचे मुद्दे येत आहेत किंवा नाही हे आपल्याला बघायचं आहे. आणि हे मांडत असताना तुमचं हस्ताक्षर इंग्लिश आणि मराठी दोन्हीही तितकंच महत्त्वाचं आहे. सो येणाऱ्या 10 महिन्यामध्ये तुम्हाला तुमच्या हस्ताक्षरावर काम करायचं आहे. तुमचं उत्तर चांगलं दिसावं, उत्तराची मांडणी चांगली दिसावी. एखादं गणित आपण मांडतो आहोत ते पहिल्या नजरेस परीक्षकाला भावावं, आवडावं, या पद्धतीने तुम्हाला ती मांडणं करावं लागेल. सगळ्यात महत्त्वाचं, ज्यावेळेस आपण 95% टार्गेट करतो आहोत त्यावेळेस आपल्या पायाभूत संकल्पना क्लिअर असल्या पाहिजे, फाउंडेशन क्लिअर असलं पाहिजे. कदाचित हे नव्हतं म्हणून आपल्याला आत्तापर्यंत मार्क पडलेले नाहीत. म्हणजे आपल्याला LCM काढता येतो का, आपल्याला SCF काढता येतो का, आपल्याला लसावी मसावी जर काढता येत नसेल तर आपल्याला तो काढता आला पाहिजे हे आपल्याला समजलं पाहिजे. बऱ्याच मुलांचे बेसिक फॉर्म्युले पाठ नसतात. आपण जर गणिताचा विचार करतो आहोत तर A+B ब्रॅकेट स्क्वेअर नक्की काय होतं मुलांना माहीत नसतो. A-B ब्रॅकेट स्क्वेअर नक्की काय असतं हे देखील मुलांना माहीत नसतं. वेगवेगळे क्वाड्रिलॅटरल आपण अभ्यासतो. समजा आपण पॅरललोग्राम अभ्यासतो आहोत तर त्याच्या साईड्सच्या बाबतीत काय प्रॉपर्टीज आहेत, त्याच्या डायगोनलच्या बाबतीत काय प्रॉपर्टीज आहेत, रोम्बस, समभुज चौकोन. आपण त्याच्याबद्दल बोलत असताना आपल्याला त्याच्याबद्दल बेसिक माहिती असलं पाहिजे. 30 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्रीचं थेरम आहे, 45 90 डिग्रीचं थेरम आहे. काही एरियाज, सर्कलचा एरिया असेल, ट्रायंगलचा एरिया असेल, इक्विलॅटरल ट्रायंगलचा एरिया असेल, राईट अँगल ट्रायंगलचा एरिया असेल, आपल्याला माहिती असलं पाहिजे. ह्या पायाभूत संकल्पना ह्या येतच असल्या पाहिजे. चिन्ह कशी बदलायची हे आपल्याला क्लिअर असलं पाहिजे. वजावजाची बेरीज काय होते, वजावजाची बेरीज काय होते, वजावजाची वजाबाकी काय होते. 2 संख्या पॉझिटिव्ह असतील तर त्यांचा गुणाकार काय असतो, 2 संख्या निगेटिव्ह असतील तर त्यांचा गुणाकार काय असतो, भागाकार काय असतो. ह्या बेसिक गोष्टी तुम्हाला बाळांनो येतच असल्या पाहिजे. तुम्हाला बेसिक डायग्रामचे व्हॉल्यूम जमले पाहिजेत, त्यांचा सरफेस एरिया जमला पाहिजे, एरिया जमला पाहिजे. बेसिक जॉमेट्रिकल शेप जे आहेत त्याच्या बाबतीत ती बेसिक जॉमेट्री तुम्हाला माहिती असली पाहिजे. उदाहरणार्थ रेक्टँगल आहे तर रेक्टँगलचा एरिया तुम्हाला माहिती असला पाहिजे, त्याचा पेरिमीटर तुम्हाला माहिती पाहिजे. स्क्वेअर आहे तर स्क्वेअरचा एरिया तुम्हाला माहिती असला पाहिजे, त्याचा डायगोनल आहे त्याचं रिलेशन साईड बरोबर कसं असतं हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. ट्रायंगल आहे तर ट्रायंगलच्या क्षेत्रफळाचं एरियाची काही सूत्र आहेत ती तुम्हाला माहिती असली पाहिजे. सो ह्या बेसिक गोष्टी त्या तुम्हाला येतच असल्या पाहिजे. मी कितीतरी वेळा बघितले की मुलं 10वीचे पेपर देत असतात आणि त्यांना वस्तुतः पाढे ही जी एवढी महत्त्वाची गोष्ट आहे हे देखील पाठ नसतात. तुम्हाला 30 पर्यंतचे पाढे पाठच असले पाहिजे. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये तुमच्याकडे वेळ असतो, एकच धडा झालेला असतो सायन्सचा, जॉमेट्रीचा, अल्जेब्राचा, त्यावेळेस अभ्यास कमी असतो. त्यावेळेस ह्या बेसिक गोष्टी तुम्हाला ओळखून घ्यायच्या आहेत. 30 पर्यंतचे पाढे तुमचे पाठ व्हावेत हा प्रयत्न करा.
पहिले 20 एलिमेंट पिरियडिक टेबलमधले पहिले 20 एलिमेंट कोणते आहेत हे माहिती असले पाहिजे. त्यांचे ॲटॉमिक नंबर तुम्हाला माहिती असले पाहिजे, त्यांचा मास नंबर तुम्हाला माहिती असला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचा सिम्बॉल आपल्याला सांगता आला पाहिजे, त्यांची व्हॅलन्सी आपल्याला सांगता आली पाहिजे. कोव्हॅलंट बॉन्ड म्हणजे काय, आयनिक बॉन्ड म्हणजे काय, कोव्हॅलंट बॉन्ड कसा तयार होतो, आयनिक बॉन्ड कसा तयार होतो, रिफ्लेक्शन म्हणजे काय, रिफ्रॅक्शन म्हणजे काय, हीट म्हणजे काय, टेम्परेचर म्हणजे काय, रेग्युलर रिफ्लेक्शन म्हणजे काय, इरेग्युलर रिफ्लेक्शन म्हणजे काय, लेन्स म्हणजे काय, मिरर म्हणजे काय. ह्या बेसिक गोष्टी ज्या तुम्ही 9वी पर्यंत शिकलेल्या आहात त्याच्याबद्दल ॲटलिस्ट तुम्ही एक 2 वाक्यात तरी बोलू शकला पाहिजे. एवढं नॉलेज तुम्हाला या दरम्यानच्या काळामध्ये या सुट्टीमध्ये वाढवता येत असेल तर बघा. पहिल्या 30 संख्येचे वर्ग स्क्वेअर तुमचे पाठ पाहिजे. ठीक आहे, पहिल्या 10 पर्यंत तुमचे पाठ असतील, 20 पर्यंत पाठ असतील. 21 स्क्वेअर 441 येतो, 22 484 येतो, 23 529 येतो, 29 841 येतो, 30 900 येतो. सो पहिल्या 30 संख्येचा स्क्वेअर पाठ असू द्या, तुम्हाला कॅल्क्युलेशन करताना अडचण येणार नाही. पहिल्या 10 संख्येचे क्यूब तुमचे पाठ असू द्या, तुम्हाला अडचण येणार नाही. a प्लस बी ब्रॅकेट क्यूब, a मायनस बी ब्रॅकेट क्यूब, a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे काय, a प्लस बी a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर नक्की काय होतं, ह्या बेसिक गोष्टी तुम्हाला माहिती असू द्या. शेकडेवारी कशी काढायची असते, पर्सेंटेज आपण कसं काढतो, नफा काढतो म्हणजे काय करतो, तोटा काढतो म्हणजे काय करतो, म्युच्युअल फंड सारखे चॅप्टर शिकवत असताना फायनान्शियल प्लॅनिंग ज्यावेळेस आपण अभ्यासत असणार आहोत त्यावेळेस आपल्याला येणार. ज्यावेळेस तुम्ही कॉर्डिनेट जॉमेट्रीचा अभ्यास करणार आहात 10वीच्या जॉमेट्रीमध्ये त्यावेळेस तुम्हाला 9वी मधला कॉर्डिनेट जॉमेट्री, एक्स कॉर्डिनेट, वाय कॉर्डिनेट, लिनियर इक्वेशन कसं तयार करायचं हे माहिती असलं पाहिजे. पॉलिनॉमियल क्लिअर असलं पाहिजे, त्याच्याशिवाय क्वाड्रॅटिक इक्वेशन तुम्हाला जमणार नाही. सो ह्या बेसिक गोष्टी आपल्याला मार्क पाडण्यासाठी 9वी पर्यंत तुम्ही जे केलं ते मार्क पाडण्यासाठी केलं. आता तुमच्या कॉन्सेप्ट क्लिअर असण्यासाठी ज्यावेळेस तुम्हाला एखादं गणित सोडवायचे त्यावेळेस आपण जर कुठे अडकायचं नसं असेल, आपल्याला जे काही गोष्टी माहिती आहेत त्या जमावे याच्यासाठी असलं पाहिजे. एक लक्षात घ्या, बऱ्याच वेळा हा प्रश्न निर्माण होतो 9वी सोपी का 10वी सोपी. तर मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगेल 9वीपेक्षा 10वी आपल्याला सोपी जाते. ज्यावेळेस 9वीला तुम्हाला पहिल्यांदा भूमिती येतं त्यावेळेस तुम्हाला माहीतच नसतं पक्ष म्हणजे काय, साध्य म्हणजे काय, रचना काय करायची असते, गिव्हनमध्ये काय लिहायचं असतं, टू प्रूव्ह म्हणजे काय, कन्स्ट्रक्शन काय करायचं असतं. आणि ते थिअरम आपल्याला कोणीतरी डोक्यात बसवलेलं असतं की प्रमेय आपल्याला पाठच करावं लागतं, पाठ नाही केलं तर मार्क पडत नाही, असं काही नसतं. पण ह्या ज्या काही गोष्टी 9वीत पहिल्यांदा आल्या त्या तुम्हाला थोड्याशा अवघड वाटल्या असणार आहेत. पहिल्यांदा गणित हे सेपरेट झालं, अल्जेब्रा आणि जॉमेट्री म्हणून सेपरेट झालं, त्याच्यामुळे कदाचित ते अवघड वाटत होतं. ते आता आपल्याला 10वीला एवढं अवघड वाटणार नाही. 9वी आणि 10वीचा सिलेबस समोर ठेवल्यानंतर तुमच्या लक्षात येईल 9वीच्या सिलेबसवरच्या सिलेबसमध्ये बेसिक कॉन्सेप्ट तुम्हाला क्लिअर असले पाहिजे. म्हणजे तुम्ही रेशो आणि प्रपोर्शनमध्ये रेशोमध्ये जे समजून घेता A:B :C, मी तुम्हाला त्रिकोणाच्या 3 कॉमन कोणांचा रेशो दिलेला असेल 1:2:3. मग आपण कॉमन मल्टिपल घेतो, समानपट एक्स मानतो आणि उदाहरण सोडवतो. हे जे आपण शिकलेलो आहोत ते वाया जाणार नाही. ज्या वेळेस आपल्याला 10वीमध्ये काही शाब्दिक उदाहरणं सोडवायचे आहे, इथे तुम्हाला याच्यातला कुठला ना कुठला रेफरन्स घ्यावा लागतो. त्याच्यामुळे या पाठीमागच्या गोष्टी आपल्याला विसरायच्या नाही. पायाभूत संकल्पना ज्या आपल्या क्लिअर असायला पाहिजे, तो पाया तयार करतात आपला, हे विसरू नका. त्या ज्या पायावर आपल्याला इमारत उभी करायची तो पक्काच असला पाहिजे. सो आपल्याला जमत नसेल अजूनही SCF काढणं, LCM काढणं, तो शिकला पाहिजे. ज्या ज्या बेसिक गोष्टी तुम्हाला येत नाही, लेक्चर सुरू होण्यापूर्वी शाळेतल्या तुमच्या शिक्षकांना, तुमच्यापेक्षा सिनियर विद्यार्थ्यांना, तुमच्या आसपास जर एखादा हुशार विद्यार्थी असेल त्याच्याकडून, तुमच्या घरामध्ये जर तुमचा मोठा भाऊ बहीण असेल त्याला जर हे येत असेल तर त्याच्याकडून हे समजून घ्या. लक्षात येते. त्याच्यानंतर पुढचा महत्त्वाचा भाग आहे PYQ. आत्तापर्यंत तुम्ही जे काही शिकत आला 9वी पर्यंत PYQ हा प्रकार नव्हता. पण गेल्या वर्षीच्या तुम्ही प्रश्नपत्रिका जर तुमच्या जुन्या मित्रांच्या ठेवलेल्या असतील तर तुम्हाला ते माहिती असणार. सो PYQs ह्या वर्षी खूप महत्त्वाचे आहे. 9वी पर्यंत आणि 10वी पर्यंतच्या बोर्डाच्या परीक्षेचा पहिला फरक आहे. बहुतांशी 9वीमध्ये काय होतं, बहुतांशी शाळांमध्ये आपल्या शाळेत शिकवणारे शिक्षकच पेपर सेट करतात किंवा क्वेश्चन बदलून द्यायची वेळ आली तरी तेच देतात. त्याच्यामुळे ते जे शिकवतात त्याच्या आसपासच क्वेश्चन पेपर फिरणार आहे हे आपण खात्रीपूर्वक सांगू शकतो. पण 10वीच्या बोर्डाच्या पेपरला जरी पेपर तुमच्या शाळेत किंवा जवळच्या एखाद्या केंद्रात होत असेल तर पेपर मात्र संपूर्ण महाराष्ट्रासाठी एकच सेट केला जातो आणि तुम्ही त्याचा अंदाज बांधू शकता का, तर हो बांधू शकता. ही गुरु केली आहे. 10वीचा बोर्डचा पेपर काढत असताना काय विचार केला जातो, तो जो माइंड सेट आहे तो आपल्याला PYQच्या माध्यमातून होतो.
सो प्रत्येक धडा झाल्यानंतर तुम्हाला अभ्यास करायला बसण्यापूर्वी त्या धड्याचे PYQs प्रिव्हियस इयर क्वेश्चन मागील वर्षांचे प्रश्न बघायचेच आहेत. त्याची उत्तराची मांडणी आपल्याला आपल्या पद्धतीने करता येईल का बघायची. PYQs वरून तुम्हाला अंदाज येईल धड्याखालच्या प्रश्नांवर किती लक्ष द्यायचे का तुम्ही एखादं मार्गदर्शक घेतलाय त्यातला अख्खाचक्क गाईड पाठ करत बसायचं. तुमच्यानंतर लक्षात येईल PYQs वरून सायन्स सेकंड सारखा असा एक विषय आहे की त्याच्यामध्ये तुम्ही कुठलं तरी एखाद्या पब्लिकेशनचं गाईड घेतलं आणि पहिल्या शब्दापासून शेवटचा शब्द पाठ केला तुमचं वाया जाणार आहे. एक तर संकल्पना क्लिअर असल्या, कॉन्सेप्ट क्लिअर असल्या, जे शिकलोय ते कळलेलं असेल तर फक्त धड्याखालचे प्रश्न तुम्ही केले तरी मार्क मिळून जातात. असं कमीत कमी 4 ते 5 विषयांच्या बाबतीत घडतं. पुस्तकाच्या बाहेर जातच नाही ते. ह्याचा अंदाज आपल्याला कुठून येतो? PYQs मधून येतो. उदाहरणार्थ तुमचा पहिला चॅप्टर तुम्ही सायन्समधला ज्यावेळेस ग्रॅव्हिटेशन करताल त्यावेळेस तुमचा ग्रॅव्हिटेशन एकदा समजून झाला. आता परीक्षेसाठी ज्यावेळेस तुम्ही तयारी करताल त्यावेळेस पहिल्यांदा इव्हन स्वाध्याय बघण्यापूर्वी तुमच्या पुस्तकामध्ये जे प्रश्नोत्तर दिले ते बघण्यापूर्वी PYQs बघा. आणि PYQs तुम्हाला अंदाज देतील की बोर्ड काय विचार करत आहे, ह्या धड्यामध्ये कोणते मुद्दे परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. नॉलेज म्हणून संपूर्ण धडा महत्त्वाचा असेल पण परीक्षकाच्या दृष्टिकोनातून विचार करता काय महत्त्वाचं आहे हे समजणं देखील तितकंच महत्त्वाचं. PYQs ही आपली यशाची गुरु किल्ली आहे हे विसरायचं नाही. सो प्रत्येक धडा झाल्यानंतर गणित हे समजा एखादा चॅप्टर तुमचा संपला की त्याच्यावर बोर्डाने आतापर्यंत कोणकोणते प्रश्न विचारले हे आपल्याला बघायचं. थोडक्यात बोर्डाचं मन जर ओळखायचं असेल, बोर्डाचा पेपर सेट करणाऱ्या लोकांचं जर मन आपल्याला ओळखायचं असेल तर PYQs महत्त्वाचे. असंही दिसेल काही वर्षी असं होतं की समजा 2022चा पेपर आहे तर त्याच्यामध्ये 2020, 2018 क्वेश्चन काही क्वेश्चन जसे रिपीट झालेले दिसतात. त्यामुळे आत्तापर्यंत आपण न केलेली गोष्ट पण जी खूप महत्त्वाची आहे ती म्हणजे PYQs. असा एखादा क्वेश्चन सेट तुमच्याकडे असल्यास तुम्हाला नक्की फायदा होणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला नियोजन करावं लागणार आहे. एक लक्षात घ्या 95% मार्क पाडायचे किंवा त्यापेक्षा जास्त मार्क पडायचे म्हणजे कुणीतरी सांगेल 12 तास अभ्यास करावा लागतो, 8 तास अभ्यास करावा लागतो, असं काही नाही. हे मी तुम्हाला माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगू शकतो. एक हुशार विद्यार्थी माझ्या काळातले विद्यार्थी मला म्हणायचे म्हणून असं म्हणतोय किंवा नंतरच्या काळात एवढे वर्ष विद्यार्थ्यांना शिकवतोय त्यातून जी गोष्ट जाणवली ती मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगू शकतो. नियमित अभ्यासाला कुठलाच पर्याय नाही, ज्याला आपण कन्सिस्टन्सी असं म्हणतो. तुम्ही वर्षाच्या शेवटच्या 2 महिन्यात अभ्यास करून सुद्धा एवढे मार्क पडू शकतात पण त्यावेळेस तुम्हाला 12 तास 13 तास बसावं लागेल. कदाचित कधी कधी असं होऊ शकतं 12 तास बसल्यानंतर आपल्याला वाटेल मी 12 तास अभ्यास करतोय परंतु तो मेंदूपर्यंत पोहोचतो. तुमच्या पायाला पळायला लावलं शेवटी पाय कधीतरी जमणार आहेत. सलगपणे पळत राहणार आहेत का, दिवसभर पळत राहणार आहेत का, सलग 2 तास तुम्ही पळू शकणार आहात का, मॅरेथॉन पळणाऱ्यांचा विषय वेगळा आहे. आपण करू शकणार आहोत का? डेफिनेटली नाही करू शकत. मग मेंदू हा सुद्धा एक अवयव विसरू नका. त्याला तुम्ही किती लोड देणार आहात हे देखील महत्त्वाचं आहे. अभ्यास कसा करायचा असतो, स्मार्ट स्टडी कसा करायचा असतो याच्यावर मी स्वतंत्र व्हिडिओ नक्की तयार करणार आहे. पण सध्या मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की अभ्यासाचं नियोजन खूप महत्त्वाचं आहे. आणि हे नियोजन करत असताना नियमितपणे मला किती तास अभ्यास करायचा आहे आणि तुम्ही करणारच ही सवय अंगवळणी आपल्याला पाडायला लागणार आहे. सांगून ठेवा काहीही झालं तरी दररोजचा 3 तासाचा अभ्यास मी करणार म्हणजे करणार. दररोजचा 3 तासाचा अभ्यास करायचाच. ते शाळेतलं तुमचं सांगितलेलं लेखन असेल, होमवर्क वगैरे सोडून तुमच्या स्वतःसाठी तुम्ही दिलेला वेळ असेल 3 तास तो द्यायचाच हे स्वतःला सुरुवातीला सांगा. आणि एकदा तुम्ही हे केलं की तुमच्या लक्षात येईल ज्यावेळेस बाकीची मुलं रात्रभर जागून अभ्यास करत असतात आपण आरामशीर आपला नियमित दिनक्रम चालू ठेवला तरी आपल्याला काही त्रास होत नाही. एक लक्षात घ्या कुठलीही परीक्षा देत असताना समजा आपली परीक्षा मार्चमध्ये आहे तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते रिव्हिजन. आणि रिव्हिजनसाठी आपल्याला उजळणीसाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आपला प्रॉपर अभ्यास झालेला असतो. सो स्वतःला क्लिअर करा की डिसेंबर पासून फेब्रुवारी एंडपर्यंत मी फक्त मॉक टेस्ट देणार आहे, म्हणजे मी फक्त प्रिलिम देणार आहे, पूर्व परीक्षा माझ्या असणार आहेत आणि याच्यासाठीच्या सगळ्या रिव्हिजन माझ्या झालेल्या असणार आहेत. एक लक्षात घ्या समजा कल्पना करा 8 मार्चला तुमचा सायन्सचा पेपर आहे. दुर्दैवाने जर 7 तारखेला तुमचं सायन्स वाचून झालेलं नसेल
तर तुम्हाला जाणीवपूर्वक असं वाटत राहतं की माझा अभ्यास झालेला नाही. मग 8 तारखेला पेपरला जाताना तुम्ही भीत पेपरला जाता. असं झालंच नाही पाहिजे. तुमची रिव्हिजन एवढ्या स्ट्रॉंग असल्या पाहिजे, एवढ्या चांगल्या रिव्हिजन असल्या पाहिजे. 7 तारखेला 3 वेळा तुमचं सायन्स अख्खं बघून झालं पाहिजे. आपल्याला बघितलं की कळलं पाहिजे की काय म्हणायचं, व्हॅलन्सी, त्याचा पिरियडिक ट्रेंड नक्की काय म्हणायचं हे आपल्याला क्लिअर असलं पाहिजे. मायटोकॉन्ड्रियाबद्दल काय प्रश्न विचारला जाऊ शकतो आपल्याला क्लिअर असलं पाहिजे. आपल्याला लाईफ प्रोसेसेसमध्ये अज्युम करा की मिओसिसबद्दल प्रश्न विचारला जाईल, तर तो काय विचारला जाईल हे आपण शेवटच्या दिवशी विचार नसतो करायचं. शेवटच्या दिवशी जर तुम्ही पुस्तक किंवा तुमचं कुठलं तरी गाईड घेऊन बसलात की समजायचं तुमचा अभ्यास योग्य दिशेने चाललेला नाही. सो लक्षात ठेवायचं, डिसेंबर पासून फेब्रुवारी, आत्तापासून स्वतःला सांगून ठेवा, डिसेंबर 2023 ते फेब्रुवारी 2024 पर्यंत फक्त आणि फक्त तुमच्या रिव्हिजन चालणार आहे. सो नियोजन करा त्या पद्धतीने. मग तुमच्याकडे एप्रिल पासून, जो की आता निम्म्यामध्ये गेलेला आहे, एप्रिल पासून नोव्हेंबरपर्यंत म्हणजे दिवाळीपर्यंत एक 6 महिन्याचा कालावधी आहे, ज्याच्यामध्ये तुमचा सगळा अभ्यास झाला पाहिजे, त्याची वारंवार रिव्हिजन झाली पाहिजे. मग आता हे रिव्हिजन कशी करायची असते याच्याबद्दल देखील आपण एक स्वतंत्र लेक्चर करू. नोट्स कशा काढायच्या असतात स्वतंत्र लेक्चर करू. सायन्सचा अभ्यास कसा करणार आहात एक स्वतंत्र लेक्चर आपलं होईल. अल्जेब्रा कसा अभ्यास करायचा स्वतंत्र लेक्चर. जॉमेट्री, त्याची गणितं कशी सोडवायची असतात, ते कसे मांडून ठेवायचं, एबीसी टेक्निक काय असतं, ए म्हणजे कोण, बी म्हणजे कोण, सी म्हणजे कोण, याच्याबद्दल आपण नक्की चर्चा करू. जेणेकरून तुमची जी उजळणी आहे, रिव्हिजन आहे, ही इफेक्टिव्ह व्हावी हे महत्त्वाचं आहे. एक वाक्य नेहमी लक्षात ठेवा, 10 पुस्तकं वाचण्यापेक्षा 10 पुस्तकं एक वेळा वाचायचं. म्हणजे काही भाग नवनीतमधून वाचला, काही टार्गेटमधून वाचला, काही पुस्तकातून वाचला, काही क्लासमधल्या सरांच्या नोट्समधून वाचला, काही शाळेतल्या सरांच्या नोट्समधून वाचला. कोणीतरी म्हणता नाही ह्याच्यात खूप छोटी नोट्स करून दिली म्हणून त्यात वाचला, तुम्हाला मार्क पडणार नाही. 10 ठिकाणावरचं एकदा वाचण्यापेक्षा एकाच ठिकाणाचं 10 वेळा वाचायचं आहे. पुस्तकं की लक्षात ठेवायचे. तुमचे टेक्स्ट बुक तुम्हाला वाचायचे, हायलायटरने ते कलरफुल करून टाका. महत्त्वाचे वाक्य 10 वेळा वाचा, महत्त्वाचे प्रश्न 10 वेळा वाचा, पण एकच पुस्तक फिक्स करा. चुकून एखादं तुम्हाला वाटत असेल की एखादं मार्गदर्शक असलं पाहिजे की उत्तर मला कसं मांडायचं हे कळावं, म्हणून एखादा मार्गदर्शक तोंडी लावण्यापुरतं ठेवा. पण मार्गदर्शक हे फक्त मदतीला असेल, मुख्य स्रोत अभ्यासाचा तो नसणार आहे. मुख्य स्रोत अभ्यासाचा तुमचं पुस्तकच असणार आहे हे नक्की. हे अभ्यासाचं नियोजन कसं करायचं याच्यासाठी मी एक स्वतंत्र 40 मिनिटाचा व्हिडिओ नक्की करेल. पण एक लक्षात ठेवा, तुम्हाला नियोजन करायचं. दररोज झोपण्यापूर्वी आपल्याला अर्धा तास आधी उद्याच्या अख्ख्या दिवसाचं नियोजन करायचं आहे. सो आपल्याकडे हे जे 6 महिने आहेत, हे महिने आठवड्यांमध्ये कन्वर्ट करा, वीक्समध्ये कन्वर्ट करा, मग एका दिवसामध्ये कन्वर्ट करा. सो कल्पना करा की ह्या महिन्यामध्ये एवढा अभ्यास पूर्ण करायचा. समजा कल्पना करा की मेच्या वाट्याला काय आला असेल, तो अभ्यास परत आठवड्यामध्ये डिवाइड करा. मग एखाद्या आठवड्यामध्ये जे काय आलं ते दिवसामध्ये डिवाइड करा. मग 3 तास आपल्याला अभ्यास करायचा. मग एकच विषय घेऊन बसायचं का? अजिबात नाही. एक सल्ला देतो, 3 तास जर तुम्ही अभ्यास करणार असाल तर 45 मिनिटं हे फक्त एका विषयाला द्यायचे. 3 तास अभ्यास करणार असेल तर मग, किंवा तुम्ही वेगळ्या पद्धतीने विचार करा की बाबा मी सायन्सला 45 मिनिटं देणार आहे, अल्जेब्राला 45 मिनिटं देणार आहे, जॉमेट्रीला 45 मिनिटं देणार आहे, अर्थशास्त्राला म्हणजे सोशल सायन्समध्ये अर्थशास्त्र आणि भूगोल, इतिहास आणि नागरिकशास्त्र याला मी एवढा वेळ देणार आहे. याच्या व्यतिरिक्त मला इंग्लिशला एवढा वेळ द्यायचा आहे. ठरवा की तुम्हाला कमीत कमी किती वेळा अभ्यास करावा लागेल. प्रत्येकाचा मेंदू वेगवेगळ्या पद्धतीने विचार करतो, प्रत्येकाचं ग्रास्पिंग वेगवेगळ्या पद्धतीचं असतं. ज्याने त्याने आपल्या क्षमतेचा विचार करून मला कमीत कमी किती वेळा अभ्यास करावा लागेल हे ठरवा. पण मला असं वाटतं 3 तास ही बाउंड्री लाईन, ह्याच्या खाली नाही चालायचं. नियमितपणे 3 तास अभ्यास करा, तुम्हाला मार्क पडल्याशिवाय राहणार नाही. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला ज्या काही समस्या असतील तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये मला सांगू शकता. अभ्यासाच्या संदर्भात असणाऱ्या समस्या तुम्ही सांगू शकता. आत्तापर्यंत मी जे लेक्चर तुम्हाला दिलं, ज्या ज्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या तुमच्या मेंदूपर्यंत पोहोचले असतील अशी मला अपेक्षा आहे. नसेल असं झालं तर परत एकदा सगळं पाहू. अक्षरशः बोलत असताना कसा दुखतोय माझा, तरी सुद्धा हे लेक्चर मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच्यासाठी कारण आता बहुतांश शाळांच्या 9वीच्या परीक्षा संपलेल्या आहेत आणि तुम्ही आता 10वीकडे जाणार आहात. तुमच्या 10वीचा अभ्यासाची सुरुवात झालेली असणार आहे आणि ती वेळेवर तुम्ही सुरुवात करावी ही एक इच्छा होती, म्हणून हे लेक्चर वेळेवर येणं आवश्यक होतं. म्हणून हा सगळा 8 तास. अपेक्षा करतो या लेक्चरचा तुम्हाला फायदा झाला असेल आणि तुम्ही स्वतःला हे सांगून ठेवलं असेल की बस
आता कंटाळा करायचा नाही, आता मी माघार घेणार नाही. प्रचंड आत्मविश्वासाने मी संपूर्ण वर्षाला सामोरं जाणार आणि मिशन 95 क्लिअर. थँक्यू.